मंडळी नमस्कार. आज अश्विन शुद्ध पंचमी. करवीर निवासिनी आई अंबाबाई गजारूढ पूजेत सजलेली आहे. खूप सुंदर दिसतीये. मग त्रिपुर सुंदरी आहे ना ती कोल्हापूरची. आम्हाला खरंच खूप समाधान वाटतं या कोल्हापुरात राहण्याचं, कारण आई करवीर निवासिनी आई अंबाबाईचा आमच्यावरती वरदहस्त आहे. तर आजचा दिवस कोल्हापूरच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा, कारण करवीर निवासिनी आई अंबाबाई त्र्यंबोली आईला भेटायला जाते. त्याचं कारण असं की अडचणीच्या वेळी त्र्यंबोली आईने जी काही मदत केली ती करवीर निवासिनी आई अंबाबाई विसरली आणि त्यामुळे आई त्र्यंबोली रुसून शहराकडे पाठ करून बसली. तर हे ठिकाण कोणतं? तर त्र्यंबोलीचं मंदिर किंवा टेमलाबाईची टेकडी आपण ज्याला म्हणतो. त्र्यंबोली बाईसाहेब रुसल्या आणि शहराकडे पाठ करून बसल्या. मग तेव्हा करवीर निवासिनी आई अंबाबाई तिची समजूत काढायला, तिचा रुसवा घालवायला छानपैकी पालखीत बसून सजून धजून लवाजम्यासह, वाद्यांसह तिचा मानपान घेऊन तिला भेटायला येतात. तो आजचा दिवस आणि या दोघी प्रिय सखींची सुंदर भेट होते. या फोटोत सुद्धा तुम्हाला ती एनर्जी दिसेल. या अशा कोल्हापुरातल्या करवीर संस्थानातल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या दिवसांचं जे महत्त्व आहे ते अनन्यसाधारण आहे. आजचा हा दिवस याची देही याची डोळा पाहण्यासारखा असतो. तर अशा पद्धतीनं करवीर निवासिनी आई अंबाबाई करवीर निवासिनी त्र्यंबोली आईला भेटते, तिला मानपान देते आणि तिचा रुसवा घालवते.